सारथीकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे। NMMS ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जायची, मात्र आता ती बंद करण्यात आली आहे। सरकारनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये असं या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय सहन करणार नाही असंही जरांगे म्हणाले। सरकारने तातडीने निर्णय घेऊन सारथीच्या विद्यार्थ्यांचे पैसे वर्ग करावेत असंही जरांगेंनी मागणी करताना म्हटलंय। सरकारला कळवलं आम्ही सुद्धा की असा अन्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती, संशोधकावरती, PhD धारकावरती करू नका। तर त्याच्यावरती घेतीलच आता सरकार निर्णय नक्की घेईल, कारण तेवढीच एक संस्था आहे की गोरगरीब मराठ्यांचे पोरं त्यांचे स्वप्न साकार करतायत आणि त्याच्यातही पोरांवरती अन्याय मानल्याच्या नंतर आणि ते पण छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या पोरावरती अन्याय हे म्हणजे हे सहन करणारं नाही आहे आम्ही। त्यामुळे आम्ही सांगितलं आहे त्यांना की त्याचे तातडीनं निर्णय घ्या आणि त्या पोरांचे सगळे पैसे वर्ग करा म्हणून त्यांच्याकडं आम्ही सांगितलेलं आहे। तर ते निर्णय घेतील, नसता त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत।